तर आज आहे माझ्या आहूंचा बड्डे। सर्वात आधी त्यांना हॅपी बर्थडे। आणि त्याची सुरुवात काल रात्रीपासूनच झाली होती। काल रात्रीच आम्ही डिनरचा प्लॅन बनवला आणि डिनर म्हटल्यानंतर अजोतला विचारलं तर त्याने सांगितलं चायनीज खायचं म्हणूनसाठी चायनीज खायला गेलो। आणि इकडे लाडूचा चमचे काढायचा ठेवायचं चाललेलं होतं। इकडे याला याड लागला गाण्यावरती डान्स करायचा होता। म्हटलं बाबा ते पण शौक तुझा पूर्ण करून घे। हॉटेलमध्ये डान्स करत होता, बऱ्यापैकी सगळे बघत होते, पण ठीक आहे, लहान मुलगा चिल मारू दे त्याला, आता त्याचं वय आहे। तर इकडे चायनीज मंचाव सूप नॉनव्हेजवालं मागवलं, खाल्लं। लाडूला म्हटलं बाबा तू आता हे फक्त टाइमपासच खा, कारण तिला मी घरूनच पोट भरून नेलं होतं। इकडे लॉलीपॉपसुद्धा आले, हे सुद्धा अजोतने मस्त ताव मारला। आता चायनीज हे त्याच्या मनपसंत असल्यामुळे चांगलेच मस्त पोट भरून खाल्लं। आता हिला म्हटलं बाबा तू घे हातात, तर ती काही घेत नव्हती। शेवटी नंतर तिने घेतलं, खाल्लं थोडंसं, तिला पण मस्त टेस्ट लागली, कारण रोजच्या ती पांचट जेवणामुळे ती सुद्धा कंटाळली होती। आता मस्त ती पण हसायला लागली इकडे, तिला सुद्धा आवडलं। फायनली मी घरी पोचले। आता याला घरी आल्यानंतर सुद्धा डान्सच करायचा होता, काय माहिती आज त्याला डान्सच वेळ लागलं होतं। तर दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची मस्त देवपूजा करून घेतली। देवाला हॅपी बर्थडेसाठी त्यांना म्हटलं बाबा त्यांना उदंड आयुष्य लागू दे माझ्या नवऱ्याला, आणि नारळसुद्धा फोडून घेतला। आज रविवारसुद्धा आहे। आणि खिचडी केली नाश्त्यासाठी, कारण की तांबडा पांढरा रस्सा करायचा हा बेत ठरला होता। तर ह्या ब्लॉगसुद्धा मी शूट केलेला आहे। वरती त्रिकोणावरती क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, कारण त्याच्यामध्ये बरंच काय आहे। चला तर भेटूया।